जळगावमध्ये आज महावितरण कार्यालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। शेतकऱ्यांना अखंडित 8 तास वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महावितरण प्रशासनाला धारेवर धरले। खंडित वीज पुरवठ्यामुळे केळी बागा जळत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। दुपारऐवजी सकाळी किंवा रात्री वीज पुरवठा करावा, तसेच 6 तासाऐवजी अखंडित 8 तास वीज द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दरम्यान आंदोलनाला नाट्यमय वळण तेव्हा मिळाले जेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब सोनवणे यांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गळफास घेण्याचा प्रयत्न केला। मात्र उपस्थित अधिकारी, पोलीस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने महावितरण कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या दोन्ही पक्षांच्या वतीने आज हे आंदोलन केलंय। आमची एकच रास्त मागणी आहे की शेतकऱ्यांना 8 तास अखंड कुठलाही खंड न पडता वीज पुरवठा मिळावा। आता जो वीज पुरवठा आहे तो दुपारच्या वेळेत आहे, जो 12 ते 4-5 मध्ये आमची अतिशय रास्त मागणी आहे की 45-46 डिग्री पर्यंत तापमान गेलंय। अशा टेम्परेचर मध्ये आपण तासभर बाहेर थांबू शकत नाही। महावितरणला वाटतं की शेतकरी त्या वेळेमध्ये पाणी भरेल। आमची रास्त मागणी आहे की 20 दिवसासाठी केळी जर जळते, आता आमचे बाबा इथं सांगत होते 20 लाखाचा माल त्यांनी लावला आणि रोज एक पीक जळत आहे, त्यांना काय वाटत असेल। जिथे शेतकरी पोटच्या मुलाप्रमाणे त्याचं पीक वाढवतो तेव्हा तर आमची अतिशय रास्त मागणी आहे। नाही तर मग जे काही होईल याच्या पुढे त्याची शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई महावितरण देणार आहे का याचं पण उत्तर त्यांनी द्यावं। नाही तर मग आमचे शेतकरी इथून आमचं म्हणणं आहे की त्यांनी लेखी आम्हाला द्यावं की 8 तास ते आम्हाला वीज देतील, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। नाहीतर आमच्या शेतकऱ्यांनी आताच आत्मदानाचा प्रयत्न इथं केलेला आहे, गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे। जर उद्या एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, केळीच्या असेल, कांदा उत्पादक शेतकरी तर पहिले सरकारने मारला आहे, मका उत्पादक शेतकरी मारला आहे। व्यापाऱ्यांचंच भलं आहे सरकार बघतं। पंतप्रधानांना वेळ नाही आहे, ते मेलोडी वाटत जगभरामध्ये फिरतायत। त्याच्यामुळे आमची अतिशय रास्त मागणी आहे की त्यांनी आम्हाला लेखी द्यावं। ते लेखी देणार नाही, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। तुम्ही काय सांग, महावितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला, काय साहेब? या महाराष्ट्रातील महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपवण्याची सुपारी घेतलेली आहे। ते वेगवेगळ्या माध्यमातून आधी शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध न करणे, त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आज शेतकऱ्याचा माल काढणीसाठी आलेला असताना जो शेतकऱ्यांना वीज पुरवठा नियमित व्हायला पाहिजे हे मी नाही सांगत, विद्युत नियामक आयोग आणि विद्युत कायदा 2003 अंतर्गत कलम 43 काय सांगतं की शेतकऱ्यांना किंवा जो ग्राहक असेल त्या ग्राहकाला सलग वीज पुरवठा करणे हे वीज कंपनीला बंधनकारक आहे। मुद्दा क्रमांक 2, जर शेतकऱ्यांचं उभं पीक जर जळत असेल, जर वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे त्या पिकाचं नुकसान होत असेल तर कलम 57(2) नुसार वीज कंपनी शेतकऱ्यांना ते अनुदान देणार आहेत का, ते किंमत त्यांना देणार आहे का त्यांच्या नुकसानीची? तुमचं आंदोलन काय आहे ते सांगा। हे म्हणजे आमचं शेतकऱ्यांना म्हणजे आमची त्यांनी सुपारी घेते, मला हेच सांगायचं आहे। कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये 2 विभाग आहे, एका विभागाला तुम्ही 8 तास सलग पुरवठा करतात आणि जळगाव विभाग जो आहे त्याला 6 तास, आणि 6 तास कसं देतात? 1 तास लाईट द्यायची, परत ट्रिप करायची, 1 तास द्यायची, परत ट्रिप करायची। माझा शेतकरी बांधव एक डोळे लावून वीज मंडळाकडे बघतो की आता लाईट येईल का, तेव्हा लाईट येईल का, आणि लाईट येते तर काय लगेच ट्रिप मारते। मग तर शेतकऱ्यांना करायचं काय? त्याला आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। पण आम्ही जर यांनी आज आम्हाला लेखी आश्वासन नाही दिलं तर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आता कोणता शेतकरी मरणार नाही, शेतकरी लढेल या भ्रष्ट सरकाराविरुद्ध, या वीज वितरण कंपनीचा जे मुजोर अधिकारी आहे त्याच्या विरुद्ध माझा प्रत्येक शेतकरी लढेल। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोमाने लढेल। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे सुटणार नाही, ही आमची ठाम मागणी आहे।